वारकरी संप्रदायाचा विचार आपल्या समोर ज्यांनी मांडलाय ते महाराष्ट्रातील टॉप 10 कीर्तनकारांपैकी असलेले समाधान महाराज शर्मा यांनी खऱ्या अर्थानं अतिशय मार्मिकपणानं कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. स्वर्गीय नामदेव नाना भालेराव यांना 5.5 महिन्याच्या निमित्तानं विनम्र अभिवादन त्या ठिकाणी केलंय. भालेराव परिवाराचे सगळे नातेवाईक सगळी सोयरे मोठ्या संख्येनं आज या 5.5 महिने कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. खरं तर बाजार समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य याने मी इथे जरी आलो असतो, परंतु या परिवाराचे जावई बापू असलेले आमच्या खेड तालुक्यातले पत्रकार कोंडीभाऊजी पाचारणे, त्याचबरोबर नानांच्या परिवारातील असलेल्या आमच्या कविताताई, त्याचबरोबर नव्या पिढीतल्या आमच्या योगिताताई, हा सगळा परिवार खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक वेगळ्या उंचीवरती काम करणार आहे. आणि स्वर्गीय नानांच्या घरातील ही सगळी मंडळी आज मोठ्या संख्येने नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. समाधान महाराज शर्मा यांनी प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून आगळं वेगळं प्रबोधन करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी केलं आहे. आणि नानांनी आयुष्यभरामध्ये खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून JCB असेल, पॉकलेन असेल, शेतीच्या माध्यमातून चांगलं काम, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं स्वर्गीय नाना त्या ठिकाणी दिसून येत आहेत. पण आज नानांच्या जाण्यानं 5.5 महिन्यामध्ये नानांची आठवण या परिवारानं, त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असतील, हा सगळा भालेराव परिवार मोठ्या संख्येनं आज नानांच्या आठवणीमध्ये खऱ्या अर्थाने शोकसागरामध्ये बुडाला. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं नानांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत असताना वारकरी संप्रदायाचा विचार खऱ्या अर्थानं महाराजांनी अतिशय मार्मिकपणे आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला. आणि खरं तर खेड तालुका भाग्यवान आहे की पंढरीच्या पांडुरंगानंतर असलेली वारकरी संप्रदायाची अलंकापुरी नगरी खेड तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे निश्चितपणानं वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा विचार समाधान महाराज शर्मा यांनी अतिशय मार्मिकपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला. आणि खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये सत्ता संपत्तीच्या पलीकडं अध्यात्म किती महत्त्वाचं आहे हे महाराजांनी त्या ठिकाणी अतिशय मार्मिकपणा तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवलं. जाता जाता मंडळींनो एकच प्रसंग मी गोष्ट तुम्हाला सांगतो. काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे त्यांना भेटायला आम्ही विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलो. का गेलो तर मी शेतकऱ्यांच्या बाजार समिती सभापती आहे आणि सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं युरियाची तुटवडा फार मोठा आहे. आपल्या जुन्नर, आंबेगाव, खेड या 4 तालुक्यामध्ये युरियाचा तुटवडा मोठा आहे. ब्लॅकने त्याची विक्री मोठी होती आहे. पण राज्याच्या कृषी मंत्र्यांना निवेदन द्यायला मी माझे सगळे सहकारी, आमच्या तालुक्याचे आमदार बाबा शेतकरी आम्ही सगळे गेलो. गेल्यानंतर तिथं राज्यातले काही मंत्री महोदय होते, काही आमदार होते, काही खासदार होते. गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाबा अशा प्रकारचा प्रसंग आहे. मी जरी जिल्हा परिषद सदस्य आहे, परंतु शेतकऱ्यांच्या बाजार समिती सभापती आहे. आणि आज खेड तालुक्यामध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल की प्रचंड मोठं शॉर्टेज आमच्या युरियाच्या बाबतीमध्ये आहे. शेतकऱ्यांचे कृषी मंत्री होण्याच्यामध्ये तुम्हाला पुढाकार घेतला पाहिजे. कारण आज आदरणीय अजितदादा नाही आहेत. अजितदादा असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये आहे, परंतु कृषी मंत्री म्हणून तुम्ही या जिल्ह्याचे सुपुत्र आहात. याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी टंचाई निर्माण झालेली युरियाच्या बाबतीमध्ये त्याच्यात त्यांनी मान्य केलं आणि तात्काळ अधिकाऱ्यांना निर्देश दिले की बाबा जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यामध्ये जास्तीचा पुरवठा त्याच्यामध्ये करा. तर तिथे काही माजी मंत्री आमच्याबरोबर त्या ठिकाणी होते. राजकारणामध्ये बघा कसं आहे, राजकारण, समाजकारण इथं कायमस्वरूपी कुणाचंच काही नसतं. जे एक माजी मंत्री महोदय आमच्याबरोबर होत्या तिथं काही त्यांची चर्चा चालली होती. ते म्हणजे जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा हे सगळे विरोधी पक्षात होते आणि जी सर करून मला सगळे भेटायला यायचे. आज ते मंत्री आहेत आणि मी विरोधी पक्षामध्ये आहे. राजकारणामध्ये खुर्चीचा खेळ बदलत असतो, माणसं तीच असतात, काळ बदलत असतो. परंतु खऱ्या अर्थानं राजकारणातील सत्ता आणि सत्तेची खुर्ची ही कधी कुणाकडे जाईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे तिथे असलेले आमदार ते अचंबित झाले आणि त्या मंत्री महोदयांनी सांगितलं की मी त्यामुळे ठरवलं की आपल्याकडे आज सत्ता आहे, उद्या राहील की नाहीची खात्री नाही, परंतु हे सगळं काम करत असताना सगळ्यांना न्याय कसा देता येईल, सगळ्यांचे चांगले संबंध कसे ठेवायचे. आणि त्यांनी एक गोष्ट खंत व्यक्त केली की आदरणीय अजितदादांच्या सारखा कर्तृत्ववान माणूस या महाराष्ट्रातून क्षणार्धात गेला. महाराष्ट्राचं राजकारण त्या ठिकाणी मित्रांनो बदललं. आजही विधिमंडळामध्ये पुण्याचे अनेक आमदार त्या ठिकाणी होते. ते म्हणले विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आमचं मन लागत नाही, तर राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अजितदादांचं असलेलं कोच कुंडल आज आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. ते एक निराशेचं वातावरण. पुणे जिल्ह्यातले सगळे आमदार
की आज पहिलंच अधिवेशन अजितदादांच्या विना त्या ठिकाणी सभागृहामध्ये होत होतं. त्यामुळे सगळेजण आदरणीय अजितदादांचं कर्तृत्व याच्यावरती चर्चा त्या ठिकाणी करत होते. शेवटी काळ बदलत असो, परिस्थिती बदलत असते, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शाश्वत असं काहीच नाही. कधी ना कधी हे सगळं बाजूला त्या ठिकाणी होत असतं. सत्ता संपत्तीच्या पलीकडे खऱ्या अर्थानं अध्यात्म महत्वाचं आहे आणि ते समाधान महाराजांनी अतिशय मार्मिकपणानं समाधानकरित्या आज नानांच्या स्मृती दिनानिमित्त त्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमातून त्या ठिकाणी सांगितलंय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचबरोबर माझ्या नव्यानं मी निवडून आलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव अमरकट जिल्हा परिषद गटाच्या वतीनं आमच्या खेड तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं त्याचबरोबर आमचे पत्रकार संघाचे अध्यक्ष असल्याने खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आगळे वेगळे व्यक्तिमत्व असलेले कोंडीभाऊजी पाचारणे, आमच्या कविताताई पाचारणे, आमच्या नव्या पिढीतील योगिताताई पाचारणे या सगळ्या पाचारणे परिवाराच्या वतीनं नानांच्या स्मृतीस 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त विनम्र अभिवादन त्या ठिकाणी करतो. धन्यवाद.